लाडकी लेकमी संतांची, लाडकी लेकमी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. अखई चुडा हाती आला, अंकण मोती नाकाला. बुध मुराळे शृंगारीला, 84चा शिक्का केला. अखई चुडा हाती आला, अंकण मोती नाकाला. तुका तुकी उतरला, तुका तुकी उतरला, 6 नकेचा कौल दिला. अखई चुडा हाती आला, अंकण मोती नाकाला. पांडुरंगा करो प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनमण्डनानां. तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, निवृत्ति उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी.
लाडकी कमी संतांची, लाडकी कमी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. अखई चुडा हाती आला, अंकण मोती नाकाला. संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपला स्वतःचा पारमार्थिक परिचय या अभंगातून देतात. विठ्ठल विठ्ठल श्री संत चोखा महाराज आणि श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या समाधीच्या निमित्ताने, समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचं 375वा वैकुंठगमन सोहळ्याचं असलेलं हे वर्ष, त्या निमित्ताने सुरू असलेला हा जो उत्सव, या उत्सवातील आजची ही कीर्तनाची सेवा माझ्याकडं आलेली आहे. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी भगवान पंढरीनाथाच्या चरणी ज्ञानोबाराय, तुकोबाराय आदिशक्ती मुक्ताबाई, संत चोखा महाराज, सर्व या संतांच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी, उपस्थित असणारी सर्व संत मंडळी, सर्व महाराज मंडळी, सर्व साधक, सर्व गुणीजन आणि सर्व उपस्थित असणारा सगळं भाविक वर्ग, सर्व माता भगिनी, सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. विठ्ठल चिंतनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा आणि आपला पारमार्थिक परिचय देणारा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. स्वतःचाच परिचय तुकोबाराय अभंगातून व्यक्त करतात. म्हणजे स्वतःचा परिचय स्वतः द्यावा का? पारमार्थिक माणसं, साधू माणसं स्वतःची केलेली स्तुती ही आत्महत्या केल्यासारखी असते, आत्महत्या केल्यासारखी. तेव्हा दुसऱ्याला भक्ती मार्गाला, परमार्थ मार्गाला लावणारे जगाचे, समाजाचे मार्गदर्शक जे असतात, त्यांनी जर असं केलं तर बाकीच्याने काय करायचं? स्वतःच तुकोबाराय स्वतःचा परिचय देतात. हे का? तर जास्त आता उशीर झालाय कीर्तनाला सुरू करायला, त्याच्यामुळे जास्त याच्यात वेळ न घालता, कारण थोडीशी माणसं समाजामध्ये मोठी झाली, थोडीशी प्रसिद्ध झाली, त्यांची कीर्ती झाली की लोक त्यांना विचारतात. अलीकडं तर ते बरंच फॅड आहे मुलाखत घेण्याचं. कोणत्याही क्षेत्रात मनुष्य थोडासा मोठा झाला, थोडासा असा चमकला की त्या क्षेत्रात असणारी इतर माणसं, त्या क्षेत्रातली आवड असणारी माणसं त्यांना विचारत असतात, चौकशी करत असतात. आपण कोण? आपलं गाव कोणतं? आपला जन्म कुठं झाला? आपले आईवडील काय करतात? तुमचं शिक्षण कुठं झालं? तुम्ही हा अभ्यास, ही साधना कशी केली?
एवढं तुम्ही यशस्वी झाले तर त्याच्याकरता तुम्ही काय केलं, कोणाचं मार्गदर्शन घेतलं, अशा ह्या बऱ्याच गोष्टी लोक विचारत असतात. व्यवहारातही विचारतात आणि परमार्थातही विचारतात. आणि यशस्वी झालेल्या मनुष्याचं हे जीवन, हा जीवनपट यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या करता फार महत्वाचा असतो. विठ्ठल म्हणून संतांचं चरित्र हे तुमच्या आमच्या सारख्या साधका करता एक मार्गदर्शन करणारा एक नकाशा असतो. नकाशा परमार्थाची वाटचाल करण्याकरता. आणि म्हणून जो ज्या क्षेत्रात मोठा असतो त्या क्षेत्रातली इतर माणसं त्याला विचारत असतात. तुकोबारायांचं मोठेपण तर सगळ्याच अवच्छेदकाने निरपेक्ष अशा प्रकारचं श्रेष्ठत्व तुकोबारायांचं होतं. तुकोबारायांच्या इतका मोठा जगामध्ये कोणी असेल असं मला तरी नाही वाटत. जगामध्ये सगळ्यात मोठा सर्वश्रेष्ठ जर कोण असेल तर तो आहे ईश्वर, देव. आणि तो देव जो ईश्वर आहे तो ज्या तुकोबारायांची पूजा करतो त्यांचं श्रेष्ठत्व किती कल्पना करा तुम्ही. विष्णू जोडीकर रजमाथा वंदे हर. भगवान विष्णू ज्यांना हात जोडून नमस्कार करावा, भगवान शंकराने ज्यांच्या पायाची माती आपल्या कपाळाला लावावी, एवढा ज्या तुकोबारायांचा अधिकार. निळोबारायांनी तुकोबारायांची स्तुती करताना म्हटलेले, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली. जया पूजिले आदरे पांडुरंगे. पांडुरंगाने ज्यांची पूजा करावी आणि तीही आदराने पूजा करावी, एवढे मोठे तुकोबार, एवढा मोठा ज्यांचा अधिकार, का नाही लोक त्यांच्याकडे आकर्षित होणार, का नाही लोक त्यांना विचारणार. लोक विचारायचे, अनेक वेळेला विचारायचे, एवढे मोठे होते तुकोबाराय. तुकोबारायांचा मोठेपणा ज्यांना सगळ्यांनी मोठं मानलं त्यांनी तुकोबारायांना मोठं मानलं. परमार्थ क्षेत्रामध्ये असणारी सगळी संत मंडळी, या सगळ्या संतांनी ज्ञानोबारायांना मोठं मानलं. असे संत नाहीत महाराज, ज्ञानोबारायांच्या समकालातलेही आणि ज्ञानोबारायांच्या नंतरचेही की ज्यांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलं नाही. ज्ञानोबारायांच्या समकालात असणारे नामदेवराय, ज्ञानोबारायांच्या समकालामध्ये असणाऱ्या जनाबाई, ज्ञानोबारायांच्या समकालामध्ये असणारे गोरोबा काका, सावता महाराज, सगळ्यांनी ज्ञानोबारायांचं काय केलं, वर्णन केलं. ज्ञानोबारायांचा मोठेपणा सगळ्यांना मान्य आहे, पण ते ज्ञानोबाराय तुकोबारायांना मोठं मानतात. आणि विशेष आहे की ज्ञानोबारायांचा अवतार अगोदर झाला, तुकोबाराय नंतर शेकडो वर्षांनी जन्माला आले, तरीही ज्ञानोबाराय तुकोबारायांचं वर्णन करतात. आता तुम्हाला वाटेल की मग तुकोबाराय नंतर झाले, ज्ञानोबाराय समाधिस्थ झाल्यानंतर मग ज्ञानोबारायांनी कधी वर्णन केलं, तर त्याचं उत्तर असं आहे, ज्या वेळेला
रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायांना अभंगाच्या वह्या पाण्यामध्ये बुडवायचा आदेश केला. हा पांडुरंगाचा आदेश आहे म्हणून तुकोबारायांनी सगळ्या वह्या बुडवल्या. अर्थातच तुकोबारायांचा अपमान झाला, अवमान झाला, दोष घडला. रामेश्वर शास्त्रींचं जे पुण्य होतं ते पुण्य सगळं नष्ट झालं, सुकृताची संपत्ती जळून गेली. परिणाम एका फकीराने अनगडशहाने रामेश्वर शास्त्रींना शाप दिला. नाहीतर वेद शास्त्राचा अभ्यास करणारे, वेदाचे मंत्र घोकणारे रामेश्वर शास्त्री, धर्माधिकारी म्हणवणारे रामेश्वर शास्त्री, ज्यांच्या मुखातून वेदाचे मंत्र प्रवाहित होतात, त्यांना एका फकीराचा शाप कसा काय बाधा निर्माण करेल? मग कशी काय बाधा निर्माण झाली? तुकोबारायांसारख्या महात्म्याचा अवमान झाला आणि ही सगळी पुण्याची सामुग्री जळून गेली. फकीराने शाप दिला, कारण फकीराच्या त्या विहिरीमध्ये रामेश्वर शास्त्रींनी त्याचा नकार असताना काय केली? उडी टाकली, आंघोळ केली, स्नान केलं पोहण्यासाठी. शाप ऐसे ही डुबते हो, असंच पाण्यात डुबत राहा. पाण्यात आहे तोपर्यंत बरं वाटायचं, पाण्याच्या वर आले की मग अंगाचा दाह व्हायला लागला. आग्नी लागला की काय अंगाला एवढा दाह व्हायचा. आता पाण्यात का होती काय पानकोंबडी थोडीच होती. वर आले की दाह व्हायचा. आता काय करावं, दाह काही शांत व्हायना. बरेच वेदाचे मंत्र घोकले, पुराणातले काही मंत्राचे अनुष्ठानं केले, पण काही उपयोग होत नव्हता. काय करावं लोकांनी सांगितलं, महाराज ह्या अनगडशहा फकीराने तुम्हाला शाप दिलाय, त्यांच्याकडेच तुम्हाला शरण जावं लागेल. हे म्हणे, फकीराला कुठे शरण जाऊ? त्यांची श्रद्धा ज्ञानोबरायावरती होती आणि म्हणून आळंदीला आले. ज्ञानोबरायांच्या समाधी समोर अन्न पाण्याचा त्याग करून धरणं धरून बसले. काही दिवसांनी ज्ञानोबाबांनी स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला, अहो रामेश्वर शास्त्री, इथं काय धरणं धरून बसले? तुम्हाला ही जी बाधा निर्माण झालेली आहे त्याचं कारण आहे की तुम्ही तुकोबारायांचा अशा प्रकारचा अपमान केलेला आहे. त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून हे बाधा जडली तुझं. तुकोबारायांची तुम्हाला तुमच्याकडून अवज्ञा अशा प्रकारची झालेली की जे तुकोबाराय आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, आम्हाला ते प्रिय तुका सर्वश्रेष्ठ प्रिया थोर का जो अवतार नामयाचा. जो तुकोबा आमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि आम्हाला अत्यंत प्रिय आहे, त्या तुकोबारायांचा तुम्ही अवमान केलेला आहे. हे कोण सांगतंय? ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानोबाराय रामेश्वर शास्त्रीला की तुकोबाराय आमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत आणि आम्हाला अत्यंत प्रिय आहेत. एवढा मोठा अधिकार तुकोबारायांचा. तुकोबारायांच्या नंतरचे लोक तुकोबारायांना श्रेष्ठ मानतील यात नवल नाही. तुकोबारायांच्या अगोदर होऊन गेलेले ज्ञानोबारायांसारखे संत तुकोबारायांचा मोठेपणा स्वीकारतात. एवढे मोठे या क्षेत्रातले तुकोबाराय, त्यामुळं तुकोबारायांकडं पाहिलं की कोणालाही या क्षेत्रातल्या व्यक्तीला आश्चर्यच वाटायचं, आकर्षित व्हायची सगळी मंडळी तुकोबारायांकडं. आणि मग जवळ आल्यानंतर तुकोबारायांना विचारायचे, वेगवेगळे प्रश्न विचारायचे, त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करायचे. अशीच काही मंडळी, परमार्थातली जाणकार थोडीशी साधक मंडळी तुकोबारायांच्या जवळ आली. तुकोबारायांचा महिमा असा थोडासा लोकांकडून त्यांनी ऐकलेला होता. तुकोबारायांच्या चरणाला लागली, थोडीशी बसली आणि थोडंसं बोलणं झाल्याच्या नंतर त्या साधक मंडळींनी तुकोबारायांना काही प्रश्न केले, काही प्रश्न विचारले, तुकोबारायांचा परिचय त्याच्यामध्ये विचारला आणि मग
त्या साधकांना, काही त्या संतांना हा परिचय सांगणं जरी इच्छा नसली तरी तुकोबारायांना ते गरजेचं होतं. आणि म्हणून तुकोबाराय आपला स्वतःचा परिचय सांगण्याकरता प्रवृत्त झाले. आपण कोण आहोत हे तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये लडकिले कमी संताची, 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 लडकिले कमी अभय तुझा हाती आला, अभय तुझा हाती आला, माझवर कृपा बहुताचे, माझवर कृपा बहुताचे, बहुताचे, अभय तुझा कमी संतांची. तुकोबाराय स्वतःचा परिचय देत असताना, आपण कोण आहोत हे सांगत असताना, मी तुकाराम, मी तुकोबा, बोलोबाचा पुत्र, देहू गावात राहणारा देहूकर, असा परिचय नाहीत देत. हा व्यावहारिक परिचय झाला. तुकोबाराय व्यावहारिक नव्हते, व्यवहाराला शून्य किंमत देत होते. शून्य. आपली पारमार्थिक ओळख तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा देतात. मी कोण आहे हे सांगत असताना तुकोबाराय मी बोलोबाचा पुत्र म्हणत नाही, मी लेक आहे, लेक. आणि ती कुणाची लेक आहे? संतांची लेक आहे. आणि नुसती लेक नाही, लाडकी लेक आहे. लाडकी लेक मी संतांची. हे तुकोबारायांनी आपला परिचय देताना हे पहिलं विधान केलेलं आहे की मी संतांची लाडकी लेक आहे. हे विधान केल्यानंतर काही शंका उपस्थित होतात. तुम्हाला झाल्या का नाही झाल्या हे मला नाही सांगता येत, पण शंका येणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. जर शंका व्याख्यान करत असताना, निरूपण करत असताना शंका यायला पाहिजे, म्हणजे लक्षात येतं किंवा माणूस काय आहे, जिवंत आहे. पण आपल्याकडं श्रद्धाळू जास्त असतात. कुणी जास्त श्रद्धा असल्यामुळं कुणी काही बोललं तरी कुणी काही शंका घेत नाही.
एका दृष्टीनं तेही बरोबरच आहे, कारण शंका घ्यायला लागले तर सगळ्याची दुकानं चालणारच नाही. विठ्ठल विठ्ठल शंका अशी येते की तुकोबाराय म्हणतात मी लाडकी लेक आहे, संतांची लेक आहे. त्यावेळेला तुकोबाराय स्वतःला लेक कसं काय म्हणून घेतात? कारण लेक शब्दाचा अर्थ काय आहे? मराठी शब्द आहे, काही इंग्रजी नाही, काही संस्कृत कुठला नाही. लेक मराठी आपली मायबोली आहे. तर लेक शब्दाचा अर्थ काय? मुलगी. मुलीला लेक म्हणतात. अर्थात ती कुणाची लेक नसते. ज्या पुरुषाने किंवा ज्या स्त्रीनं तिला जन्म दिलेला असतो त्या दोघांची ती काय असते? लेक असते. ज्यांनी जन्म दिला त्याची ती लेक असते. तुकोबाराय म्हणतात की मी संतांची लेक आहे. पहिला प्रश्न हा आहे की तुकोबाराय लेक कसे? कारण लेक हा पुरुष होऊ शकत नाही. त्यासाठी कोण असावी लागते? स्त्री असावी लागते. स्त्री रूपाने एखादा जीव जन्माला आला तर तिला लेक म्हणता येतं. तुकोबाराय तर पुरुष आहेत. तुकोबाराय कसे आहेत? पुरुष आहेत का नाही? तुम्ही कुठं पाहिले? आपण पाहिलं म्हणजे तुकाराम हे नाव काय बायकाचं ठेवतात का? आपल्याकडे तुकाराम हे नाव कोणाचं असते? बायकाचं असते? नाही, तुकाराम नाव तर पुरुषाचंच असते. आणि तुकाराम महाराजांचे आपण जे फोटो पाहतो ते काय साडी घातलेले असतात? बायका काय घालतात? साड्या. तुकाराम महाराजांचे फोटो जे आपण पाहतो ते कसे पाहतो? धोतर घातलेलं, फेटा बांधलेला, कंबर बांधलेली, गळ्यात विणा, चिपळ्या हातात, असं त्यांचं वर्णन आहे. आणि त्यांचं चरित्रही आहे. ते पुरुष होते, त्यांना जिजाबाई नावाची पत्नी होती. म्हणजे तुकोबाराय हे पुरुष आहेत. आणि पुरुष असतानाच तुकोबाराय स्वतःला लेक कसं म्हणतात? ही पहिली शंका. दुसरी शंका अशी आहे की ठीक आहे, ते लेक असोत वा नसोत, पण आपण थोडा वेळ मानलं की तुकाराम महाराज कोण आहेत? लेक आहेत. आपल्याला ते सिद्ध करायचं अजून लेक कसे आहेत ते. पण थोडा वेळ आपण मानलं की तुकाराम महाराज काय आहेत? लेक आहेत. पण मग जर तुकाराम महाराज लेक जरी असले तरी कुणाची लेक असतील? ज्यांनी तुकाराम महाराजांना जन्म दिला त्यांची लेक होतील ना. संतांची लेक कसं काय? विठ्ठल विठ्ठल असते. ज्याने जन्म दिला त्याची ती लेक असते. तुकोबारायांचा जन्म जर बोलोबापासून झाला असेल तर तुकोबाराय मग बोलोबाची लेक असतील. त्याने मी बोलोबाची लेक म्हणायला पाहिजे होतं. संतांची लेक म्हणू लागली. हे कसं? तेव्हा कोण असं कोणा अजून म्हणेल किंवा की अहो त्याच्यात काय बोलोबा संत असतील आणि बोलोबा संत असल्यामुळं त्या बोलोबाची म्हणजे संतांची लेख असं तुकोबारायांनी म्हटलं असेल. हा, मला हे नाही म्हणायचं की बोलोबा संत नव्हते. असू द्या ना बोलोबा संत. पण बोलोबा संत जरी असले तरी मी संतांची लेख असं तुकोबारायांना विधान करता येणार नाही. संताची लेख करता येईल. लक्षात येऊ लागलं का तुमच्या?
कारण इथं संतांची हा जो शब्द आहे त्याच्यावर अनुस्वार दिलेला आहे आणि अनुस्वार दिलं की ते बहुवचनामध्ये जातं. संताची म्हटलं की एका संताची मग बोलोबाची लेक म्हणता येईल, पण तुकोबा मी संताची लेक म्हणत नाहीत. मी कुणाची लेक आहे? संतांची लेक आहे. म्हणजे ज्या संतांची लेक आहे ते संत एक नाहीत, ते अनेक आहे. अनेक संतांची लेख तुकोबा कसे होऊ शकतील? विठ्ठल स्वतःला कसं काय संबोधून घेतात? संतांनी जन्म दिला तुकोबाबांना. ज्ञानोबाबाई संत आहेत, ज्ञानोबाबांनी जन्म दिला तुकोबाबांना. निवृत्तीनाथ संत आहेत, निवृत्तीनाथांनी जन्म दिला तुकोबाबांना. मुक्ताबाई संत आहेत, मुक्ताबाईंनी जन्म दिला तुकोबाबांना. नाथ महाराज संत आहेत, नाथ महाराजापासून जन्म झाला तुकोबाबांचा. मग जर यांच्यापासून जन्म झाला नाही तर बहुवचन वापरून मी संतांची लेख असं तुकोबाबाई कसं म्हणतात? विठ्ठल विठ्ठल तर याचं उत्तर असं आहे, दोन पद्धतीनं आपल्याला उत्तर देता येईल. थोडंसं जरा लक्ष द्या. शंका लक्षात आली, पण याचं उत्तरही तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून म्हटलं लक्ष द्या. तुकोबाबाई स्वतःला लेख म्हणतात आणि आता स्वतः लेख झाले, संतांची लेख म्हणतात. आणि मग स्वतः लेख झाल्यानंतर संत कोण झाले? आई वडील म्हणजेच बाप, माय बाप. संत माय बाप आणि स्वतः तुकोबाबाई त्यांची लेख. हे नातं तर लक्षात आलं तुमच्या? हां. मग आता प्रश्न हा आहे की तुकोबाबाई लेख कसे आणि संत मायबाप कसे? दुसरे काही अभंग आहेत की संतांना मायबाप म्हटलेले. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा दराया कारण अवतार तुम्हा दराया कारण. कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा दराया कारण अवतार तुम्हा दराया कारण. तुम्ही संत माया बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान. बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कीर्तिवान कीर्तिवान कीर्तिवान. तुम्ही संत माय बाप कृपावंत, संतांना माय बाप आणि स्वतःला लेख असं तुकोबाबाई संबोधतात. तेव्हा हे लेख कसे त्याचं आपल्याला चिंतन करायचे.
तर तुकोबाबांनी या ठिकाणी जे स्वतःला लेक आणि संतांना मायबाप म्हटलेलं आहे ते गौणी दृष्टीनं म्हटलेलं आहे, गौणी वृत्तीनं म्हटलेलं आहे. आपल्याला शब्दाचं जे ज्ञान होत असतं, शब्दाच्या द्वारा अर्थाचं जे ज्ञान होत असतं, शब्द अर्थाचं जे ज्ञान करून देत असतो, ते कुठल्या तरी एका वृत्तीच्या द्वारा ज्ञान करून. तुला शास्त्रातला भाग आहे थोडासा. आता इकडचं मी पहिल्यांदाच आलो ह्या परिसरामध्ये. लोक म्हणजे कसे आहेत, शास्त्राचं चिंतन करणारे आहेत की नाही, एवढं मला त्याच्यातलं एवढं हे नाही. तर शब्द ज्या वेळेला आपल्याला अर्थाचं ज्ञान करून देत असतो, त्यावेळेला वृत्तीच्या द्वारा आपल्याला अर्थाचं ज्ञान करून देत असतो. वृत्ती म्हणजे काय? तर वृत्ती शब्दाचा अर्थ आहे संबंध. शब्दाचा आणि अर्थाचा संबंध असतो आणि त्या संबंधामुळं आपल्याला शब्दाने अर्थाचं ज्ञान होत असतं. म्हणजे थोडंसं हे उदाहरण दिलं म्हणजे लक्षात येईल. आता मी एक शब्द उच्चारतो आणि तो शब्द उच्चारल्यानंतर काय घडतं ते तुम्ही मला सांगायचं. आता मी एक शब्द उच्चारतो 2 अक्षराचा. मी म्हणतो गाय. गाय मराठी शब्द आहे. काय उच्चारला? गाय. मी गाय शब्द उच्चारल्यानंतर तो शब्द तुमच्या कानापर्यंत आला, तुम्ही तो ऐकला आणि तो शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनात, अंतःकरणात, बुद्धीत कोणत्या वस्तूचा आकार असा उभा राहिला? सांगा बरं. काय उभं राहिलं बुद्धीमध्ये? कोणता आकार उभा राहिला? गाईचा. बरोबर आहे. 4 पाय असलेली, शिपूट असलेली, शिंगा असलेली, सासना असलेली, दूध देणारी, अतिशय गरीब असणारी, पवित्र आहे अशी पवित्र असणारी, जिच्या शरीरामध्ये अनंत देवतेंचा निवास असणारी अशी जी गोमाता, ती आपल्या डोळ्यासमोर लगे दिसायला लागते. बरोबर आहे. मी शब्द उच्चारला घट, तो तुम्ही ऐकला की तुमच्या बुद्धीत कोणता आकार उभा राहिला बरं? घटाचा. म्हणजेच त्यालाच काय म्हणतो आपण? गाडगं. लगेच गाडगं दिसायला लागतं असं मातीचं. बरोबर आहे. मी उच्चारलं दूध, तुम्ही ते दूध शब्द ऐकला की लगेच तुम्हाला दिसायला लागतं पाहे पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदराड. बरोबर आहे. दूध पवित्र असणारं आणि अतिशय गोड असणारं, अमृततुल्य असणारं जे दूध आहे, ते दूध आपल्याला लगेच आपल्या बुद्धीत दिसायला लागतं. मग आता पुढचा एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो की मी गाय म्हटल्यानंतर तुम्हाला ती गायच का दिसते? हत्ती का नाही दिसत? गाय शब्द उच्चारल्यानंतर घोडं का नाही दिसत? गाढव का नाही दिसत? डुक्कर का नाही दिसत? गायच का दिसते? दूध शब्दाचा उच्चार तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या बुद्धीमध्ये दुधाचाच आकार का उभा राहतो? दारूची बाटली का नाही दिसत? घट म्हटल्यानंतर गाडगच तुमच्या समोर उभा राहतं. एखादी मोठी बिल्डिंग, एखादा मोठा बंगला का नाही उभा राहत? कधी तुम्ही याचा विचार केलाय की तो शब्द ऐकल्यानंतर आपल्याला याच वस्तूचं ज्ञान का होतं? दुसऱ्या जगात अनंत वस्तू आहेत, त्या अनंत वस्तूचं ज्ञान का नाही होत? कधी विचार केला याचा? तुम्ही विचार केला नसेल, पण आम्हाला कामं नसतात.
आयतं खायला असतं त्याच्यामुळे आम्ही बसतो विचार करीत. त्याचं कारण आहे की त्या शब्दाचा आणि त्या अर्थाचा संबंध आहे. घट हा शब्द आणि गाडग याचा संबंध आहे. दूध हा शब्द आणि दूध याचा संबंध आहे. विठ्ठल 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 असं ज्या शब्दाचा ज्या पदाचा ज्या अर्थाशी संबंध असतो त्या पदानी त्या शब्दानी त्याच अर्थाचं काय होतं असतं ज्ञान होतं असतं. कुठल्याही शब्दाने कुठल्याही अर्थाचं कुठल्याही वस्तूचं ज्ञान नाही होत. घट पदाने घटाचंच ज्ञान होतं कारण घट पदाचा आणि घटाचा संबंध आहे. गाय हे पद आणि गाय यांचा संबंध आहे म्हणून गाय पदानं त्या गायीचंच ज्ञान होतं. दुसऱ्या कोणत्याच पशुचं ज्ञान होत नाही कारण त्या शब्दाचा आणि त्या वस्तूचा संबंध असतो आणि त्या संबंधाला शास्त्रकारांनी वृत्ती म्हटलेलं आहे. वृत्ती. शब्द कुठल्याही वस्तूचं कुठल्याही अर्थाचं जे ज्ञान करून देतो ते या वृत्तीच्या द्वारा ज्ञान करून देत असतो. या संबंधाच्या द्वारा ज्ञान करून देत असतो आणि त्या संबंधाचे त्या वृत्तीचे काही शास्त्रात प्रकार सांगितलेले आहेत. शक्तिवृत्ती, लक्षणावृत्ती, व्यंजनावृत्ती, ऐच्छिक वृत्ती, तशी एक आहे गौणी वृत्ती. कशाहून निघाला आपला विषय हा? मला येते म्हणून मी सांगू नाही लागलो. आपल्याला तुकोबारा या अभंगामध्ये स्वतःला लेक म्हणतात आणि संतांना मायबाप म्हणतात. हे कसं म्हणतात त्याचं स्पष्टीकरण चालू आहे. तुकोबारा स्वतःला जे लेक म्हणून संबोधू लागलेले आहेत, स्वतःला लेक म्हणतात, संतांना मायबाप म्हणतात, ते गौणी वृत्तीनं म्हणतात. गौणी वृत्ती म्हणजे ज्या वेळेला शब्द आपल्या शक्यार्थाच्या ठिकाणी जे गुण असतात ते गुणांनी युक्त अशा प्रकारच्या अशक्याचं ज्या वेळेला ज्ञान करून देत असतो त्यावेळेला त्या ठिकाणी ही गौणी वृत्ती असते. उदाहरण देतो तुम्हाला मी. आपण व्यवहारामध्ये सुद्धा या गौणी वृत्तीचा प्रयोग करतो. सगळे आपण, तुम्ही शास्त्र शिकलेले असा नसा, तुम्ही सुद्धा जे शास्त्र शिकलेले नाहीत ते सुद्धा गौणी वृत्तीनं शब्दाचा प्रयोग करतात. फक्त शास्त्राचं चिंतन नसल्यामुळं, शास्त्राचे संस्कार नसल्यामुळं आम्ही गौणी वृत्तीनं शब्दाचा प्रयोग करतो हे लक्षात येत नाही. एक असं खेडगाव होतं शहराच्या जवळचं आणि एका खेडेगावामध्ये एका घरी पाहुणे आले. ज्या घरी पाहुणे आले तो घराचा मालक शेतात गेलेला होता पण त्या घराची मालकीन बाई घरी होती. पाहुणे आल्यानंतर आपल्या वैदिक हिंदू धर्माप्रमाणे त्यांचा आतिथ्य सत्कार वगैरे झाला. त्यांना पाय धुवायला पाणी दिलं, बसायला आसन टाकलं, काही चहा पाणी झालं आणि मग ते तिचे मालक शेतात गेलेले होते. आता त्यावेळेस काही फोनची व्यवस्था नव्हती, जुना दृष्टांत आहे. आता त्यांना कसं कळणार पाहुणे आलेत म्हणून? पोरगं शाळेत गेलेलं होतं, तिला असं वाटलं की आता पोरगं येईल, पोरगं आलं म्हणजे आपण त्याला पाठवून देऊ शाळेत त्यांना बोलवण्यासाठी. मग तोपर्यंत हे चहा पाणी झाल्यानंतर हे पुढच्या ढाळजामध्ये बसले आणि त्यांना टाईमपास म्हणून एक वर्तमानपत्र आलेलं होतं त्यांना वाचण्यासाठी त्यांच्यासमोर दिलं. ते माऊलीनं आपली आपली घरात कामात लागली, स्वयंपाक वगैरे करायला.
त्या माणसाने ते वर्तमानपत्र घेतलं, पेपर, आणि वाचायला लागला. तर वाचत असताना सुरुवातीलाच मोठी हेडिंग होती, सावधान. का? तर शेजारी असणारं जे शहर, त्या शहरात मोठं प्राणी संग्रहालय, आणि त्या प्राणी संग्रहालयातून 2 वाघ सुटलेले आहेत आणि बरेच लोकांची त्यांनी जीवितहानी केलेली आहे. म्हणून लोकांनी सावध व्हावं म्हणून अशी ती हेडिंग दिलेली होती आणि खाली त्याचा विस्तारानं मजकूर दिलेला होता. सावधान केलं. आता ज्याने ते वाचलं तो भित्रा माणूस, म्हणजे रात्री जर लघवीला उठला तर एकटा जात नव्हता, बायकोला घेऊन जायचा, म्हणजे एवढा भित्रा. आणि नेमकं त्यानेच ते वाचलं आणि मग घाबरला. त्याला असं वाटायला लागलं की आपण इथं कशाला आलो, असं उगाच आलो आपण ह्या गावी. असं त्यांनी सोबत असणाऱ्या आपल्या मित्रमंडळींना त्यानं बोलूनही दाखवलं. तेवढ्यात घडलं काय, शाळा सुटली आणि ते पोरगं घरी आलं. कुणाचं? त्या माऊलीचं ते पोरगं घरी आलं. बरं, घरी आलं, हे पुढं बसलेले होते, पुढच्या दरवाजातून नाही आलं, ते पाठीमागच्या दरवाजातून आलं. दप्तर टाकलं आणि त्याच्या त्या पोराच्या त्या माऊलीनं, आईनं ते पाहिलं की पोरगं आलंय. बरं झालं वाटलं तिला, आता त्याला शेतात पाठवता येईल त्यांना बोलवण्यासाठी. असं आनंदाने तिच्या एकदम तोंडातून शब्द निघाला, वाह, वाघ आला. काय म्हटली? वाघ आला. वाघ आला म्हटल्यानंतर ते माणसाने ऐकलं आणि मग जास्तच घाबरला. मग ते उठला. वाघ आला म्हटल्यानंतर असं खिडक्या दरवाजा लावायला लागला. कोण? त्या बाईनं पाहिलं, या काय चाललंय यांचं, हे म्हणजे दिवस असताना काही कारण नसताना हे दरवाजा खिडक्या का बंद करायला लागले. अहो पाहुणे, काय झालं, खिडक्या दरवाजा का बंद करू लागले? अहो तुम्ही म्हटले ना वाघ आला, वाघ आला, वाघ आला म्हणून. अहो घरात आलाय वाघ, घरात आलाय म्हटल्यानंतर तो एवढा घाबरला, असा लटलाटा उडायला लागला, सगळा धोत्राचा रंग बदलला. मग ते सोबतची जी मित्रमंडळी, आम्ही घाबरू नका, आम्ही आहे ना, आम्ही घाबरू नका, आम्ही आहे ना, असं. पण काय झालं हो, काय झालं हो? अहो तुम्ही कशाला वाघ आला म्हटल्या, हे वाघालाच घाबरलाय. आणि मग तिच्या लक्षात आलं, ती जवळ त्या पोराला बोलवलं, त्या पोराचा हात धरला, त्यांच्या समोर नेलं आणि सांगितलं की अहो पाहुणं, माझा हा वाघ आहे. आई पोराला वाघ म्हणत नाही का तुमच्याकडे? इकडं म्हणते का नाही? म्हणते, वाघ म्हणते आई मुलाला. मग मला सांगा, वाघ शब्दाचा अर्थ काय आहे? वाघ कुणाला म्हणतात? माणसाला वाघ म्हणत असतात. वाघ शब्दाचा अर्थ माणूस आहे. वाघ हा एक हिंस्र पशु आहे. तो अरण्यात असतो, माणसाचा देखील आहार करतो. मग हिचं पोरगं काय माणसं खाते? माणसं खात नाही, तो हिंसा करत नाही, तरीही त्या मुलाला ती वाघ म्हणते. का वाघ म्हणते? वाघाच्या ठिकाणी जसे शूरता वगैरे गुण आहेत, ते गुण या पोराच्या ठिकाणी असल्यामुळं कोणतंही काम सांगितलं की धाडस दाखवून आपलं ते काम पूर्ण करतो. म्हणून आई त्याला काय म्हणते? वाघ. वाघाच्या ठिकाणी असणारे गुण ज्या व्यक्तीच्या ठिकाणी आहेत, त्या व्यक्तीला वाघ म्हटलं जातं. वाघ. आपल्या शिवाजी महाराजांचा फोटो काढत असताना अर्ध शिवाजी महाराजांचं तोंड असताना अर्ध वाघाचं तोंड असतं. हे काय दर्शवते? वाघासारखे शूर होते म्हणून शिवाजी महाराजांना वाघ म्हणता येतं. आपल्याकडं ते पोलादी पुरुष म्हणत होते सरदार वल्लभभाई पटेलांना. आता ते आपल्यासारखे माणूसच होते ना. आता पोलाद शब्दाचा अर्थ काय? पोलाद, पोलाद म्हणजे काय? लोखंड, धातू आहे एक. आता त्यांना पोलादी पुरुष म्हणत होते, मग ते काय पोलादापासून झालेले होते? त्यांचं शरीर काय लोखंडाचं होतं? नाही. मग
लोखंड जसं कठीण असतं, पोलाद धातू जसा कठीण आहे, तसे त्यांचे निर्णय कठीण असायचे. एकदा निर्णय केला असं त्यांचे निर्णय कठीण असल्यामुळं त्यांना पोलादी पुरुष म्हणत होते. म्हणजे ते त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणारे गुण या व्यक्तीच्या ठिकाणी असले की त्या नावाने याला ज्या वेळेला संबोधलं जातं त्यावेळेला त्याला गौणी वृत्ती म्हणतात. गौणी वृत्ती. तसं आईबापाच्या ठिकाणी असणारे गुण संतांच्या ठिकाणी असतात म्हणून संतांना आईबाप, आणि लेकीच्या ठिकाणी असणारे गुण तुकोबाबाईच्या ठिकाणी आहेत म्हणून तुकोबाबाईंना लेख म्हणायला काही हरकत नाही. विठ्ठल संतांना मायबाप का म्हणतात? कारण संतांच्या ठिकाणी मायबापाच्या ठिकाणी असणारे गुण आहेत. मायबापाच्या ठिकाणी काय गुण असतात बघा, तुम्ही विचार करा, जरा विचार करा, निरीक्षणही करा. तुम्ही मायबाप असताल तर तुम्हाला त्याचा अनुभवही असेल, कारण तुम्ही लेख असताना कदाचित एखाद्याला मायबापांचा अनुभव नाही येत, पण मायबाप झाल्यावर मात्र येतो. कोणतीही माय असू द्या आणि कोणताही बाप असू द्या, त्या मायबापांना आपल्या लेकराचं हित व्हावं असं वाटतं. कोण आहे असा जगामध्ये की आपल्या लेकराचं वाटोळं व्हावं असं वाटतं? आहे कोण? आहे कोणता बाप? आहे कोणती आई माऊली अशी? हा, सावत्र असू शकते, पण जिच्या पोटातून त्या लेकराचा जन्म झालेला आहे आणि ती मनुष्य येवणीतली जर असेल, आता काय अपवाद आहे त्याला, कसं काय थोडंसं काळानुसार कसं काय तिला आई म्हणावं, गर्भातच तिला त्या लेकराला जग सुद्धा पाहू देत नाहीत महाराज, गर्भातच नष्ट करायला निघाले. कसं काय होईल? या आई पदाला लांछन आहे, लांछन. पण हे अपवाद आहे. पण सर्वसामान्य नियम असा आहे किंवा बहुतांशी असं दिसतंय की लेकराचं हित व्हावं ही कळकळ आईच्या अंतःकरणामध्ये असते. लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित. हित वाहे माऊलीचे चित्त, लेकराचे हित वाहे. आईचं चित्त हे लेकराचं हित व्हावं ही काळजी वाहत असतं. लेकराचं हित व्हावं वाटतं आईला. तसं संतांना तुकोबारायांचं हित व्हावं वाटत होतं. तुकोबारायांचंच काय, सगळ्या जगाचं हित व्हावं असं संतांना वाटतं. सगळ्या जगाचं हित व्हावं म्हणून संत तुकोबारायांचीच नाही, तुमच्या आमची सगळ्याची आई संत असतात. जगाचे मायबाप संत असतात, जगाचे. म्हणून ज्ञानोबाबांना विश्व माऊली म्हणतात. ज्ञानोबाबांनी काय सगळ्या विश्वाला जन्म नाही दिला,
पण सगळ्या जगाचं हित व्हावं ही ज्ञानोबाबाईंची कळकळ आहे. म्हणून श्रीगुरूकडे मागणी करत असताना ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ ज्या वेळेला ज्ञानोबाबाईंकडून सिद्धीला गेला, पूर्ण झाला, तो ग्रंथ सद्गुरूंच्या चरणाजवळ ठेवला आणि ज्या वेळेला मागितलं त्यावेळेला स्वतःसाठी मागितलं नाही, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजे जो आदि पुरुषी अखंडित. सगळं जग सुखी व्हावं ही मागणी ज्ञानोबाबाईंनी केली. का? कारण आई आहे, आईचं अंतःकरण आहे. ज्ञानोबाबाई जगाची आई आहेत. आणि हे सौम्यगोम्या नाही सांगत, वेदांनी आणि शास्त्राने ज्ञानोबाबांच्या माऊलीपणावर शिक्का मारला. वेद शास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. संत हे आई आहेत, संत हे बाप आहेत. आणि संत आई बाप झाले की तुकोबाबांचं हित संत करतात. तेची माझे हित करीती सकळ. ते माझं हित करतात, त्यांनी माझं हित केलं म्हणून मी त्यांची काय आहे, लेक आहे. लेक लाडकी लेक मी संतांची. विठ्ठल 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 मायबाप आणि लेक या शब्दाचा हा गौणी वृत्तीनं केला. मायबापांच्या ठिकाणी जे गुण असतात ते संतांच्या ठिकाणी गुण, म्हणून संत मायबाप. आणि लेकीच्या ठिकाणी जे गुण असतात, लेकीच्या ठिकाणी काय गुण असतात, मायबाप तिचं हित करतात. तसं तुकोबाबाईंचं हित केल्यामुळं तुकोबाबाई लेक. हे गौणी वृत्तीनं आपण मायबाप आणि लेक या शब्दांचा अर्थ केला. पण गौणी वृत्तीनं घेतलेला अर्थ एवढा पॉवरफुल नसतो जेवढा शक्ती वृत्तीनं अर्थ घेतला जातो. शक्ती वृत्तीनं घेतलेला अर्थ जास्त पॉवरफुल असतो. आणि शक्ती वृत्तीनं लेख शब्दाचा अर्थ आहे आणि मायबाप शब्दाचा अर्थ आहे ज्यांनी जन्म दिला तो. आणि लेख शब्दाचा अर्थ आहे जी जन्माला आली ती. जी जन्माला आली ती लेक आणि ज्याने जन्म दिला ते मायबाप, असा अर्थ आहे. आपण शक्तिवृत्तीनं जरी अर्थ घेतला तरीही अपसिद्धांत होत नाही. तरीही तुकोबाबाईंचा जन्म संत मंडळीपासूनच झाला. विठ्ठल म्हणजे संत मंडळीपासून कसा काय झाला? तुकोबाबाईंचा राहू द्या, तुमचाही जन्म संतापासून झाला आणि माझाही जन्म संतापासूनच झाला. काय लागले सांगायला, कंबर बांधले फेटा बांधला म्हणजे काय काही म्हणायला लागले काय? आमचा जन्म आमच्या मायबापापासून झालेला आहे. हा झाला. तुमच्या शरीराचा जन्म तुमच्या मायबापापासून झाला, माझ्या शरीराचा जन्म माझ्या मायबापापासून झाला. बरोबर आहे? हां बरोबर आहे. पण तुम्ही भक्त झाले, तुम्ही कीर्तनात येऊन बसले. बरोबर आहे? म्हणजे कीर्तन करायला लागले म्हणजे कीर्तन करणारे कीर्तन ऐकणारे कोण असतात? नास्तिक असतात? आस्तिक असतात, भक्त मंडळी असतात. देवाला शरण आलेली सगळी मंडळी येईल. तुम्ही गंध लावायला लागले, गळ्यात माळा घातल्या, भजनं करायला लागले, पारायण करायला लागले, दिंड्या काढायला लागले, सप्ते करायला लागले, नामस्मरण करायला लागले, देवाची पूजा करायला लागले, म्हणजे तुम्ही भक्त झाले. बरोबर आहे? तुम्ही साधक झाले, साधना करायला लागले. बरोबर आहे? म्हणजे तुम्ही भक्त झाले, म्हणजे भक्त या रूपाने तुमचा जन्म झाला. भक्त या रूपाने माझा जन्म झाला. मी भक्त झालो. ज्या वेळेला आईच्या उदरातून जन्माला आलो त्यावेळेला मी भक्त होतो का? नाही. ज्या वेळेला आईच्या उदरातून तुमचा जन्म झाला त्यावेळेला तुम्ही भक्त होते का? त्यावेळेला भक्त होते? नाही. मग कधी झाले? नंतर संतांनी आपल्याला भक्त केलं. त्याने सांगितलं माळ घाला आणि नीट घाला.
हे कोणी सांगितलं? संत सांगतात. संतांनी आपल्याला माळकरी केलं. संतांनी माळेचं महत्व सांगून आपल्याला माळ घालायला लावली. संतांनी आपल्याला देवाचं नाव घ्यायला लावलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हे संत सांगतात. मामी नाही सांगत, मामा नाही सांगत, काका काकी आई वडील हे असलं नाही सांगत. ते वेगळंच सांगतात. माळ घालायला संत सांगतात, नामस्मरण करायला संत सांगतात, कीर्तन करायला संत शिकवतात, देवाची ओळख संत करून देतात. म्हणजे भक्ती कशी करावी याची शिकवण संत देतात. म्हणजे खरं भक्त आपल्याला जे बनवतात, भक्त या रूपाने आपल्याला जन्म जे देतात ते संत देतात. आणि भक्तत्व या अवच्छेदकानं, साधक या अवच्छेदकानं संत आपले मायबाप आहेत. साधकांचा माय बाप, साधकांचा माय बाप, दर्शने हरे ताप, आसरे वाभूती, साधकांचा माय बाप, दर्शने हरे ताप, दर्शने हरे दाता माय बाप, सदकाचा हरे ताप रवा माभूती, ज्ञानोबा सुख रूप बोला, बापूची सुख रूपा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप, साधकांचा माय बाप, सदकाचा माय बाप, सदकाचा माय बाप, दर्शन हरे ताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकांचा मायबाप, साधकांचा मायबाप म्हणून ज्ञानोबा राय. कारण ज्ञानोबा रायांनी साधक म्हणून जन्म दिला. म्हणून शक्तिवृत्तीनंही संत आपले मायबाप. तुकोबारायांचेही मायबाप संत आहेत. तुकोबारायांना भक्त साधक संतांनी बनवलं. संतांचे ग्रंथ वाचून, ज्ञानेश्वरी वाचून, भागवत वाचून तुकोबारायांच्या जीवनात चरित्र आहे. तुकोबाराय सुरुवातीला संसारीच होते, संसार करत होते आणि आवडीनं करत होते. पण काही अशा घटना घडल्या आणि तुकोबारायांच्या जीवनाला अशी कलाटणीच बसली. आपल्या जीवनात अशा घटना घडत नाही असं नाही, घडतात. दुष्काळ पडत नाही आपण असताना, जिवंत असताना, संसार करताना पडतो. आपले आई वडील मरत नाहीत, मरतात. बायका मरत नाहीत, मरतात. पण वर्ष होऊ देत नाही तर लगेच दुसरी करतो. तुकोबारायांच्या जीवनात या घटना घडल्या, दुःखाच्या घटना घडल्या आणि तुकोबारायांनी विचार केला की हे का घडतंय, याचं कारण काय आहे. याचा विचार केला आणि विचाराकरता आधार कोणाचा घेतला? संतांच्या वाङ्मयाचा घेतला, संतांच्या वचनाचा आधार घेतला. ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचला आणि लक्षात आला अरे हा संसार तर विनाशी आहे, दुःख रूप आहे. आणि मग तुकोबारायांची परमार्थात प्रवृत्ती झाली. म्हणजे साधक तुकोबाराय जे झाले
ते संतांची वचनं वाचून, संतांच्या वचनाचा अभ्यास करून, त्याचा विचार करून, म्हणजे तुकोबारायांना साधक होण्याला जे कारण घडले ते संत. म्हणून संत हे मायबाप आहेत. कारण साधक म्हणून जन्म दिला आणि साधक म्हणून जन्म दिल्याच्या नंतर, जन्म दिला म्हणजे मायबापांचं कर्तव्य संपत नाही, त्याचं पालन पोषण करावं लागतं, लहानाचं मोठं करावं लागतं, त्याचा सांभाळ करावा लागतो. तुकोबाराय म्हणतात की माझा सांभाळ सुद्धा त्यांनीच केला. सांभाळिले 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 त्यांनी माझा सांभाळ केला, म्हणून मी त्यांची लेक आहे. भागलिया मज वाहती. साधना करत असताना त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालत असताना ज्यावेळेला मी थकलो भागलो त्यावेळेला त्यांनीच मला कडेवर घेतलं आणि चालले. यालाच सांभाळणं म्हणतात. सांभाळणं दुसरं काय असतं? संतांनी माझा सांभाळ केला म्हणून मी त्यांची लेक आहे. लाडकी लेक मी संतांची लेक आहे. आणि पुन्हा लाडकी लेक आहे. लाडकी या शब्दाचा अर्थ थोडासा जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या काळात जावं लागेल ज्या काळामध्ये लोकांना डझनानं मुलं होत होती. आताच्या काळात थोडंसं याचा अर्थ करणं कसं आहे, कठीण झालंय. हम दो हमारा एक, तेवढंच असतं वाणिकिनीचं. त्याच्यात काय लाडकर काय ना आमकं काय तमकं काय करणार आहे. पण पूर्वी आपली संस्कृती पुरुषप्रधान असल्यामुळं, पुरुषाला महत्त्व असल्यामुळं मुलगा व्हावा अशी सगळ्यांची अपेक्षा असायची. आणि मुलगा जर नाही झाला तर ते मुलाची वाट पाहता पाहता डझनानं मुली व्हायच्या. आणि मग शेवटी एखादं शेंडीपळ जर झालं उतार वयात, अरे बाप, मग काय विचारायचंच काम नाही. मग त्याचे सगळे लाड काय केले जाईल. लाड म्हणजे त्याच्या इच्छा पूर्ण केल्या जायच्या. त्यांनी मागितलं आणि दिलं नाही असं कधी होतच नव्हतं. मग त्या मुलींना घालायला कपडे आणि त्या मुलाचे कपडे फार फरक असायचा महाराज. कपड्यात फरक, सगळ्याच गोष्टीत फरक, चपलात फरक. आणि एवढंच नाही, खाण्यापिण्यासुद्धा फरक करत होती महाराज. मुलींना खायला वेगळं आणि त्या पोराला खायला वेगळं. म्हणजे आता माझ्यापेक्षा तर तुम्ही फार वयाची माणसं आहे, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या असतील. असं नव्हतं पूर्वी, आता काळ बदललाय. मग त्या मुलाला लाडकं म्हटलं जायचं. लाडकं त्याला म्हणतात की ज्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या जातात. तसं तुकोबाराय म्हणतात मी लेक आहे, म्हणजे त्यांची मुलगी आहे पण तरी लाडकी आहे. माझ्या सगळ्या इच्छा माझे संत काय करतात, पूर्ण करतात, पूर्ण. म्हणून मी त्यांची लाडकी लेक आहे. लाडकी लेक मी संतांची लेक, लाडकी लेक आहे. हा, आणि संत हे जगात मोठे असतात. आणि मोठ्यांची लेक असल्यामुळं, संतांची लेक असल्यामुळं बाकीच्यांची सगळ्यांचीच कृपा माझ्यावर झाली. मजवरी कृपा बहुतांची. कारण मोठ्याच्या लेकरावर कोणी कृपा करत. बघा तुम्ही, एखादं गरिबाचं झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्याचं लेकरू असू द्या, उन्हाळा आहे, दुपारची वेळ आहे, ऊन मी म्हणतंय, जमीन तापलेली आहे आणि असं रस्त्यावर ते लेकरू असं चिरचिर चिरकतंय, ओरडतंय, रडतंय, माणसं जवळून जातात पण त्याला उचलीत नाही, त्याचे डोळे पुसीत नाहीत, त्याला उचलून घेत नाहीत, त्याच्यावर प्रेम करत नाहीत. पण एखाद्या आमदाराचं, एखाद्या मंत्र्याचं असू द्या, त्याला तुमची गरज नसते, पण ते तुम्हाला ओळखीतही नाही, तरी बळच त्याला जे पाहिजे त्याला लागतही नाही काहीतरी, बळच जे त्याच्याकडे वेगवेगळ्या वस्तू घेऊन जाता, त्याला भेट म्हणून देता. त्याला गरज आहे,
ते तुमच्याकडे यायलाही तयार नाही, तुम्ही बळच ओढीते त्याला घेण्यासाठी. असं नाही जगामध्ये आहे का? का त्याच्यावर एवढं प्रेम करतात? ते पोरगं रडतंय तरी त्याला उचलीत नाहीत आणि याला एवढं ते यायला तयार नाही तरी त्याला का ओढतात आपल्याकडं घेण्यासाठी? त्याचं कारण आहे ते मोठ्याचं म्हणून. ते कोणाचं आहे? मोठ्याचं आहे. मोठ्याच्या लेकरावर लोक प्रेम करतात, त्याच्यावर कृपा करतात. तसं तुकोबाराय म्हणतात मी मोठ्याची लेक आहे, संतांची लेक आहे आणि संतांची लेक असल्यामुळं माझ्यावर अनेक जणांची कृपा झाली. माझवरी कृपा बहुतांची. कोणाची कृपा झाली? सगळे चिरणं काही नाही होणार, वेळ झाली. आपलं थोडंसं याचं थोडंसं चिंतन करतो की कोणाकोणाची कृपा झाली. तुकोबाराय म्हणतात बहुतांची कृपा झाली माझ्यावर. हे बहुत म्हणजे कोण कोण आहेत? विठ्ठल तर या बहुतामध्ये जे येतात मुख्य प्रामुख्याने 4 जण. परमार्थ करणाऱ्या साधकाला परमार्थ करत असताना साध्यापर्यंत जर जायचं असेल, परमार्थातलं साध्य परमार्थातलं साध्य असतं भगवत प्राप्ती, ब्रह्म साक्षात्कार, मुक्ती हे परमार्थातलं साध्य असतं. आणि तिथपर्यंत जर जायचं असेल तर ह्या 4 कृपा संपादन कराव्या लागतात. कोणत्या 4 कृपा? पहिली आहे ईश कृपा, ईश्वराची कृपा. दुसरी आहे संत कृपा, तिसरी आहे शास्त्र कृपा आणि चौथी आहे आत्मकृपा. आत्मकृपा म्हणजेच मनाची कृपा. विठ्ठल ईश्वर. आपल्याकडे काय ताकद नसती महाराज, विवेक नसतो, वैराग्य नसतं, काही आपल्याकडून साधना होऊ शकत नाही. कशाचं बळ नसतं, भक्ती नसते, प्रेम नसतं, भाव नसतो. आपल्या शक्तीनं आपल्या हिमतीनं आपण त्या साध्यापर्यंत नाही जाऊ शकत. त्यामुळं यांचं साह्य घ्यावं लागतं. त्याच्यात पहिलं देवाचं साह्य घ्यावं लागतं, ईश्वराचं साह्य घ्यावं लागतं. ईश्वराने जर कृपा केली की ईश्वर कृपा करून मग संतांची भेट घालून देतो. संत भेटतात, संत भेटी करता देवाची कृपा लागते. म्हणून संतांनी देवाकडे प्रार्थना केलेली संतांची भेट व्हावी म्हणून. संत भेटतात, संत भेटले, आपण संतांची सेवा केली, संत प्रसन्न झाले की मग संत आपल्याला शास्त्र सांगतात, शास्त्राचा उपदेश करतात. ऐका, संत शास्त्र सांगत असतात, ज्ञान सांगत असतात. पोरगं व्हावं म्हणून आशीर्वाद नाही देत, बोरला पाणी लागावं म्हणून आशीर्वाद नाही देत. अलीकडं लोकांच्या संतांच्या व्याख्याच बदलल्यात. कोणालाही लोक संत लागले म्हणायला. थोडा चमत्कार केला की झाले संत. अरे चमत्कार तर गारुडी करतात, गारुडी संत आहेत. पूर्वी संतांनी चमत्कार केले नाही असं नाही, तुमच्या आमच्यासारख्या बावाटा करता त्यांना करावे लागले, पण चमत्कार केले म्हणून ते संत होते असं नाही. ज्ञानोबाबांनी भिंत चालवली म्हणून संत आहेत, अगोदर संत नव्हते. ज्ञानोबाबांनी वेडा बोलावला म्हणून संत आहेत, वेडा बोलवण्याच्या अगोदर ज्ञानोबा संत नव्हते. चमत्कार हा तुमच्या आमच्या करता करावा लागला. संतत्वाचा अवच्छेदक ते नाही, संत त्यांना म्हणावं की ज्यांच्या देव दाखवण्याची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल
संत कृपा करून शास्त्राचा उपदेश करतात. शास्त्राचा उपदेश केल्यानंतर संतांचं कृपा करून संपलं, ते उपदेश करतात. पण मग तो उपदेश केलेला आपल्या बुद्धीमध्ये आकलन होण्यासाठी शास्त्राची कृपा असावी लागते. शास्त्राने कृपा केली तर ते संतांनी सांगितलेले वचन, संतांचा उपदेश, त्याचा अर्थ आपल्या बुद्धीमध्ये स्फुरत असतो. अन्यथा संतांनी उपदेश केला तरीही आपल्या अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये त्याचा अर्थ कळत नाही. तो अर्थ करण्याकरता शास्त्र कृपा असावी लागते. शास्त्राची कृपा झाली, अर्थ कळायला लागला, सगळे सिद्धांत, सगळ्या प्रक्रिया, काय सांगायचंय शास्त्रांना, काय सांगायचंय संतांना, हे सगळं कळायला लागलं. तरीही लगे उद्धार होईलच असं नाही. संतांनी जे सांगितलेलं आहे, शास्त्राने जे सांगितलेलं आहे, ते कळालं तरी ते मनाने मानलं पाहिजे. आपलं मन मानतंय असं वाटतंय तुम्हाला? जोपर्यंत मन मानत नाही तोपर्यंत देवाने कृपा करून उपयोग नाही, संतांनी कृपा करून उपयोग नाही. जोपर्यंत आपली आत्मकृपा होत नाही तोपर्यंत. म्हणूनच तो संतांना म्हणावं लागला, आपुली आपण करा सोडवण. आपला उद्धार आपल्याला करावा लागणार आहे. उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानमवसारेत आत्मैव ह्यात्मनो बंधो आत्मैव रिपुरात्मना. आपणच आपले शत्रू आहे आणि आपणच आपले मित्र आहे. माझा मीच झालो शत्रू. कैचे पुत्र दारा कैचा मित्र, कासया घातला पसारू. अहो जगद्गुरु तुका म्हणे. आपणच ते स्वीकारित नाही. माहिती आहे आपल्याला, दररोज आपण काकडा म्हणतोय, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून. धन दारा पुत्र हे सगळं मिथ्या आहे, सगळा पैसा मिथ्या आहे. लटिका व्यवहार दररोज हरिपाठ म्हणतोय आपण, लटिका व्यवहार सर्व हा संसार. तरी 4 बोट बांधासाठी सख्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाड हाणायला मागं पुढं बघत नाही. हे लटिका, हे कळलंय आपल्याला, मनाने मानलंय. हे माळकरी माणसं ज्यांच्या गळ्यात माळ आहे, दररोज हरिपाठ, दररोज काकडा करतात, तरी सख्या भावाला मारायला मागं पुढं बघत नाहीत. मग काय सांगतंय? लटिका व्यवहार कळलं नाही, एवढं अवघड आहे ते? कळतंय, पण मन कुठं मानतंय? मन मानत नाही. आणि जोपर्यंत मन मानत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही. संतांनी सांगितलेलं, शास्त्राने सांगितलेलं अगोदर मनाने मान्य केलं पाहिजे, तर आपलं या परमार्थामध्ये उत्थान होत असतं. अन्यथा 1000 जन्म जरी घेतले तरी काही उपयोग नाही. ततक्किम 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 ततक्किम, काय उपयोग? म्हणून ह्या 4 कृपा व्हाव्या लागतात. तुकोबाराय म्हणतात की माझ्यावर ह्या सगळ्यांनी कृपा केली, ईश्वराने कृपा केली. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह. आता चालीत म्हणायला वेळ नाही आपल्याला. पांडुरंग ईश्वर आहे आणि पांडुरंगाने माझ्यावर कृपा केली म्हणतात तुकोबाराय. पांडुरंगी सत्य केला अनुग्रह म्हणजे काय? अनुग्रह म्हणजेच कृपा. निर्सोनी संदेह बुद्धिभेद. पांडुरंगाने कृपा केली म्हणजे ईश्वराची कृपा झाली. आणि संतांची तर मी लेखच आहे, त्याच्यामुळं संतांचीही माझ्यावर काय झाली? कृपा झाली. कृपा या केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी. प्रीत हे लाविली कीर्तनी, तुका चरणी लोळतसे. कृपा या केली संतजनी. संतांनी माझ्यावर कृपा केली आणि शास्त्राचीही माझ्यावर कृपा झाली. तुकाराम महाराज कुठं शिकायला गेले नाही कोणाजवळ, कोणाच्या आश्रमात, कोणाच्या गुरुकुलामध्ये, कोणत्या कॉलेजला कुठंच शिकले नाही तुकाराम महाराज. तरीही सगळे शास्त्र तुकोबारायांच्या बुद्धीमध्ये प्रगट झाले. छातीवर हात ठेवून सांगतात तुकोबाराय, वेदाचा तो अर्थ. ज्यांनी वेद घोकले, तोंडाला फेस येईपर्यंत ज्यांनी वेद घोकले, त्यांची तरी हाय अशी हिंमत छातीवर हात ठेवून सांगायची की वेदाचा अर्थ आम्हाला कळतो म्हणायची. पण तुकोबाराय म्हणतात वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा.
आणि तुकोबारायांची गाथा जर आपण वाचायला लागलो तर सगळं वेदाचाच अर्थ आहे. चहू वेदाचे हे केलेसे विवरण अर्थही गहन करुनिया. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. हे काय सांगतंय? तुकोबा सहज जरी बोलायला लागले तरी वेदाचा अर्थ तुकोबारायांच्या मुखातून वाणीतून असा बाहेर प्रवाहित व्हायचा. म्हणजे तुकोबारायावरती शास्त्र कृपा होती आणि तुकोबारायावरती मनाचीही कृपा होती. तुकोबाराय म्हणतात, बर्वे केले माझ्या मनी, माझ्या मनाने हे खूप चांगलं केलं. काय केलं मनाने? पंथे येणे निघाले, संसाराचा रस्ता सोडून या भक्तीच्या मार्गाने निघालं. हे माझ्या मनाने खूप खूप चांगलं केलं. आपण का भक्ती मार्गाने चालत नाही? आपलं मनच तिकडं निघत नाही. माझ्या मनाने हे खूप चांगलं केलं. उपकार आहेत या मनाचे माझ्यावर. मनोराजा एक देहपुरी, असे नांदतो त्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा. त्या मनाने माझ्यावर कृपा केली म्हणजे ह्या चारही कृपा माझ्यावर झाल्या. आणि बाकीच्यांच्या तर बऱ्याच जणांच्या होत्याच. मजवरी कृपा बहुतांची. महाराज तुम्ही संतांची लेक आहात. आणि सगळ्यांनी बऱ्याच जणांनी कृपा केली तुमच्यावर. मग सगळ्यांनी कृपा करून तुम्हाला मिळालं काय? अभंगाच्या द्वितीय चरणात अखये थोडा हाती आला, अखये थोडा हाती आला, अखये थोडा हाती आला, अखये थोडा हाती आला, थोडा हाती आला, अखई थोडा हाती आला, अखई थोडा हाती आला, अखई थोडा हाती आला, अखये थोडा हाती आला, अखये थोडा हाती आला, अखये थोडा हाती आला, अखये थोडा हाती आला, अखई थोडा हाती आला, अखई थोडा हाती आला, अखई थोडा हाती आला, अखई थोडा हाती आला. अंकन मोतना कामा, अंकन मोतना कामा, अखये थोडा हाती आला, अखये थोडा हाती आला, अखये थोडा हाती आला, अखये थोडा हाती आला. कंकल मोती नाकाला, अखई थोडा हाती आला, अखये थोडा हाती आला, अखई अखई थोडा हाती आला, थोडा हाती आला, थोडा हाती आला. मिळालं काय? अखई चुडा हाती आला. आता ही लेक आहेत आणि मुलगी असल्यामुळं रूपक आहे सगळे हे. तुकोबाराय म्हणतात की मी संतांची लेक आहे. त्यांनी मला जन्म दिला, मला लहानाचं मोठं केलं, त्यांनी माझा सांभाळ केला. म्हणजे साधनेला लावलं, मी साधना केली आणि साधना करून मी वयात आली. मुलगी वयात आली की बापाचं कर्तव्य असतं की आपल्या मुलीला अनुरूप अशा प्रकारचा, तिला योग्य अशा प्रकारचा एखादा वर शोधून आणणं आणि त्याच्याबरोबर तिचा विवाह लावणं, हिचा हात त्याच्या हातात देणं. हे कोणाचं कर्तव्य आहे? हे बापाचं कर्तव्य आहे. संतांनी ते केलं. मला साधनेला लावलं म्हणजे मला साधक म्हणून जन्म दिला. साधना करत असताना मी चुकत होतो त्यावेळेला मला त्यांनी मार्गदर्शन केलं. थकलो त्यावेळेला मला कडेवर घेऊन चालले. मला समाजाकडून साधना करून घेतली म्हणजे माझा सांभाळ केला. मला भ्रष्ट होऊ दिलं नाही. साधना करून माझ्या अंतःकरणातला मल गेला.
पाप गेलं, विक्षेप गेला. विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती सगळी मला प्राप्त झाली. म्हणजेच मी वयात आले. आणि वयात आल्यानंतर आता बापाचं कर्तव्य असतं की हिचं लग्न लावणं. म्हणून मी अशा अधिकारी झाले म्हणजे मी वयात आले. आणि असे अधिकारी होऊन मी वयात आले की माझं लग्न लावण्यासाठी मला अनुरूप अशा प्रकारचा पती संतांनी शोधला. तो पती म्हणजे कोण? परमात्मा. परमात्मरूपी पती त्याने माझ्याकरता शोधला. माझा हात त्याच्या हातात दिला. माझा आणि त्यांचा विवाह लावला. म्हणजेच मला परमात्म रूप संतांनी करून टाकलं. विवाह शब्दाचा अर्थ असतो दोघांचं ऐक्य. एखाद्या कुळातली मुलगी दुसऱ्या कुळातल्या मुलाबरोबर ज्या वेळेला विवाह करते त्यावेळेला पहिल्या कुळाचा त्याग करून त्याच्या कुळाशी ती ऐक्य करत असते. लग्न झाल्यानंतर बापाला सुतक पडल्यानंतर तिला सुतक पडत नाही, पण त्या पोराला सुतक पडल्यानंतर तिला सुतक पडतं. का? कारण आता ती त्याच्याशी एकरूप झालेली आहे, त्याच्याशी एकरूप होते. तसं संत साधकाला परमात्म रूप करत असतात. ते सांगत असतात की तू देह नाहीस, तू ब्रह्म आहेस, तत्वमसी असा महावाक्याचा उपदेश करून परमात्म्याशी एकरूप बनवलं. म्हणजे माझं परमात्म्याबरोबर लग्न लावलं, विवाह झाला, विवाह संपन्न झाला. आणि विवाह झाला, लग्न झालं की ती सौभाग्यवती झाली. सौभाग्यवती झाली की मग सौभाग्यवतीचे अलंकार तिच्या ठिकाणी येतात. आणि सौभाग्य मंगळसूत्र, पायात जोडवे, हातात बांगड्या, चुडा. आणि ती आता म्हणते, म्हणजे ती तुकोबाराय म्हणतात, लेख म्हणते की माझ्या हातामध्ये कसला चुडा आला? बोध मुरारी. आखई चुडा हातात आला. अजून तेच चालू आहे माझं. आखई म्हणजे काय? अक्षय, क्षय न होणारा, कधीही न फुटणारा चुडा माझ्या हातात आला. काही जणीचे चुडे फुटतात. चुडा लक्षात येतो ना? ते लाखेचा असतात, काचेच्या बांगड्या असतात आणि पाठीमागं ते एक असं मोठ्या आकाराचा लाखेचा असं असतो, त्याला चुडा म्हणतात. किंवा बांगड्याचा अर्थ घ्या, बांगड्या काही जणाच्या फुटतात. कधी फुटत असतात? कधी चुडा फुटत असतो? नवरा मेल्यावर फोडतात त्या बाईच्या बांगड्या, चुडा सगळंच काढतात, तिचा चुडा फुटतो. ही लेख म्हणते, म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या हातात जो चुडा आला तो कधीच फुटत नाही. का? कारण माझं ज्याच्याबरोबर लग्न झालं तो कधी मरतच नाही. आजपर्यंत सगळे तुकाराम महाराजांनी एकदा विचारलं होतं, का रे पांडू, अरे माझा आजा पंजा हे सगळे तुझी भक्ती करत होते, अरे ते सगळेच गेले ना, आणि तू कसं काय अजून तसाच? विठो कैसा वाचलासी, तू आजपर्यंत कसा काय वाचलास? म्हणजे तो कधीच मरत नाही, तो नष्ट होत नाही. म्हणून आता माझ्या हातातला चुडा कधीच फुटत नाही. असा अक्षय चुडा माझ्या हातात आला, अखई चुडा हाती आला. आणि सौभाग्यवतीचं अजून लेणं असतं, नाकामध्ये नथ असते. माझ्या नाकामध्ये संतांनी नथ घातली. ती नथ कोणती? अंकन म्हणजे नथ, मोत्याची नथ. आणि मोती म्हणजे असे दगडाचे मोती नाही लावले, मुक्तिरूपी मोती त्याला जडवले. मुक्तिरूपी सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता अशा 4 मुक्तीचे 4 मोती त्या नथीला जडवले. आणि अशी मोत्याची नथ करून माझ्या नाकात घातली. अंकन मोती नाकाला, असा सगळा माझा शृंगार केला. आता मला वाट लावायचं, बोळवण करायची. म्हणून पूर्वी असं एकटीला नव्हते लावीत, मुराळे असायचा सोबत. म्हणून मला मुराळी ज्याला पाठवायचं त्याचाही शृंगार केला. 3ऱ्या चरणात सांग, बोध मुरारी शृंगारीला, बोध मुरारी शृंगारीला, बोध मुरारी शृंगारीला, कंकण मोती
काही चुडा हाती आला चौऱ्यासीचा सिक्का केला चौऱ्यासीचा सिक्का केला चुडा हाती चुडा बोध मुराळी शृंगारीला मुराळी जो तयार केला त्याचा शृंगार करून तो कोणता आहे बोध बोध म्हणजे काय ज्ञान आणि ज्ञान कोणतं हे व्यावहारिक ज्ञान नाही हे व्यावहारिक ज्ञान हे पोट भरायची ज्ञान आहे भुक्त ये न तू मुक्त ये ही मुक्त होण्याची ज्ञान नाहीत ही पोट भरायची ज्ञान आहेत आणि ही पोट भरण्याची व्यावहारिक ज्ञान हे संत दृष्टीनं वा शास्त्राच्या दृष्टीनं ती ज्ञानच नाही ती अज्ञानच आहे ज्ञान फक्त एकच ज्ञान आहे की ते म्हणजे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान ज्याला आत्मसाक्षात्कार ब्रह्मसाक्षात्कार म्हणतात अशा स्वरूपाचं हे ज्ञान त्याला शृंगारलं त्याचा शृंगार केला हा त्याचा कसं काय शृंगार केला त्याला काय केलं नेमकं त्याला कशाने शृंगार करावा लागतो ज्ञानाचा शृंगार असतो भक्ती प्रेम भक्ती प्रेम जर नसेल तर भक्ती प्रेमा वाचून असलेलं ज्ञान हे रंडक्या बाईसारखं असतं विठ्ठल 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 रांडवेने जेवी शृंगार पै केला प्रेमेवीन झाला ज्ञानी तैसा एखादी रांडवबाई असावी आणि तिनं मेकअप करावं आता काय तिच्या त्या मेकअप करण्याला अर्थ आहे हो काय हाय का चौथीला काही तसं ज्ञान आहे मुक्त करणारं ज्ञान आहे पण जर ज्याच्याकडे ते ज्ञान आहे त्याच्या अंतःकरणामध्ये भगवद्विषयी जर प्रेम नसेल भाव नसेल भक्ती नसेल तर ते ज्ञान त्या रंडक्या बाईसारखे म्हणून ज्ञानाचा शृंगार हा भक्तीनं प्रेमानं ज्ञान सुशोभित होत असतं असं या भक्ती प्रेमानं ज्ञान सुशोभित केलं आणि असा त्याचा शृंगार करून माझ्यासोबत त्या ज्ञानाला पाठवलं बोधमुराळी शृंगारीला आणि 84चा शिक्का केला 84 लाख येऊन आतापर्यंत जे मी भोगत आलो कधी कुत्र्याचा जन्म कधी मांजराचा कधी डुकराचा कधी बैलाचा कधी कशाचा कधी कधी गोवातली आळी व्हावं लागलं आपल्याला नाही व्हावं लागलं सगळ्या येऊनी फिरत आलो दुरुनी आलो मी गा दुःख झाले दारुण हे सगळे फिरत फिरत आपण आलेलो आहे पण आता या 84 लाख योनीमध्ये तुला फिरावं लागणार नाही तुला जन्म घ्यावा लागणार नाही असा शिक्का मारला आपण काय खाण्यासाठी कार्यक्रम करत नाही आपण पोट हातात धरलेले नाही आपण कीर्तनासाठी आलेलो आहे संपू द्या कीर्तन अजून एक आज कीर्तन संपलेलं नाहीये पाऊस आला वे नाही तर पंक्ती धरून बसलीत विठ्ठल 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 तुका तुकी उतरला 6 नकेचा कौल दिला तुकोबाराय म्हणतात
की मी अशी साधना केली, साधना करून त्याला जसं पाहिजे होते तसे मी बनले, त्याच्या तुलनेत मी उतरले, त्याच्या कसाला मी अशा प्रकारचं उतरले. आणि मग त्यांनी माझा अंगीकार केला आणि संतांनीही त्याचा पाठपुरावा केला. संमतीचं पत्र दिलं, 6 नकेचा कौल दिला, अखई चुडा हाती आला, अंकण मोती नाकाला झालेली सेवा. भगवान पंढरीनाथाच्या चरणी, आदिशक्ती संत मुक्ताबाईच्या चरणी, चोखोबाबाईंच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी समर्पित करून आणि उपस्थित असणारी सर्व संत महंत, सर्व साधक, सर्व भाविक सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम अशा प्रकारचा देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितो असे ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज विठ्ठल जय तुकाराम